11वी ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपण दिलेला होता, परंतु फॉर्ममध्ये भरपूर अडचणी आहे विद्यार्थ्यांच्या, तर त्यांच्यासाठी हा परत व्हिडिओ देण्यात येत आहे आणि यामध्ये जेही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन पासून तर त्यांचा फॉर्म लॉकपर्यंत कसा फॉर्म भरणार या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर हा असणार आहे तुमचा पार्ट 1 आणि पार्ट 1 मध्ये ए टू झेड विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे। निकाल लागायच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। 30 तारीख सध्या तरी लास्ट डेट देण्यात आलेली आहे, तर 30 तारखेच्या आत तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे। तुम्हाला प्रथमतः स्टुडंट रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथून नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे। ID पासवर्ड रेडी झाला की तो ID आणि पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे पूर्ण नंबर लागेपर्यंत, ठीक आहे। तर बघा, स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथून विद्यार्थी महाराष्ट्र आहे की महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, महाराष्ट्र असेल तर इथे क्लिक करा। फ्रेशर म्हणजे 10वीचा निकाल लागायचा असेल तर तो फ्रेशरमध्ये येईल। रिपीटर म्हणजे त्यानं 10वी जर परत दिलेली असेल तर तो रिपीटरमध्ये येईल। प्रिव्हियसली पास म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी पास झालेला असेल तर यामधून ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही यावर्षी पेपर दिलेले असेल तर तुम्ही फ्रेशर चूज करा। त्यानंतर तुम्हाला तुमचे बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे, IB आहे, या प्रकारे संपूर्ण बोर्ड आहे ऑप्शन दिलेले आहे। जर तुमचं यामधून बोर्ड नसेल तुम्ही अदर बोर्ड सुद्धा ऑप्शन चूज करू शकता। तर या प्रकारे तुमचे जेही बोर्ड असेल ते बोर्ड सिलेक्ट करा। अशा प्रकारे तुम्हाला हे 3 ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे। यामध्ये तुमचे जर महाराष्ट्र बोर्ड असेल तर तुम्हाला 10वीची मार्कशीट आणि TC हे अपलोड करायचं काम नाही आहे सध्या, कंपल्सरी नाही, पण बाकी जेही बोर्ड असेल त्यांना डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचं काम पडत आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स हे कंपल्सरी दाखवलेले आहे। तर त्यांना आपण डॉक्युमेंट्स अपलोडच्या सेक्शनमध्ये संपूर्ण माहिती समजावून सांगू, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे तुमचा रोल नंबर मागितलेला आहे, इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव मागितलेलं आहे आणि इथून व्हेरीफाय डिटेल्सचा ऑप्शन असेल। परंतु हे डिटेल्स कोणाचे व्हेरीफाय होणार? जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये असेल त्यांनाच ही माहिती डिस्प्ले होणार। इथून त्यांचा मंथ ऑफ एक्झाम म्हणजे त्या विद्यार्थ्यांना माहिती भरायचं काम नाही आहे। परंतु जर तुम्ही CBSE बोर्डमधून असाल तर तुम्हाला तुमचा रोल नंबर, मदर नेम, संपूर्ण माहिती, नावासुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करून घ्यावी लागेल, ठीक आहे। जर यामध्ये कोणाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही तुमचा ईमेल ID इथे इन्सर्ट करा। त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करा। मोबाईल नंबर, ईमेल ID हा ओके असला पाहिजे। चुकीचा असेल तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात, OTP येणार नाही। त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करू शकता, कोणताही करू शकता। त्यामध्ये स्पोर्टचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, एखाद्या स्पोर्टचं नाव यामध्ये तुम्ही ॲन्सर म्हणून देऊ शकता। क्रिकेट आहे, खो खो आहे, कोणत्याही प्रकारे, किंवा या व्यतिरिक्त सुद्धा त्यामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे, त्यामधून तुम्ही कोणताही एक क्वेश्चन सिलेक्ट करून तुम्हाला ॲन्सर द्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता इथे 4 ते 5 क्वेश्चनचं ऑप्शन आहे, यामधून तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर आता करायचं आहे तुम्हाला पासवर्ड सेट। पासवर्ड सेट करताना हा पासवर्ड तुमच्या लक्षात राहणार अशा प्रकारे सेट करा, कारण की पासवर्ड हा मेसेज येत नाही, हा तुम्ही जो नोंद करणार म्हणजे रजिस्टर करणार तोच पासवर्ड तुम्हाला येणार, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे। तर तुम्ही एक पासवर्ड व्यवस्थित टाका, तुमचे नाव, ॲट @ 1 2 3, जन्माचं वर्ष, पहिलं अक्षर कॅपिटल, अशा प्रकारे एक पासवर्ड तुमचा जोही रेग्युलर तुम्ही यूज करता तो पासवर्ड तुम्ही सेट करा। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यावी लागेल। माहिती फिल केल्यानंतर हा जो कॅप्चा हा तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा। इन्सर्ट केल्यानंतर रजिस्टर करायचं। रजिस्टर करायच्या अगोदर परत एकदा सांगतो, तुम्ही टाकलेला तुमचा रोल नंबर, आईचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID संपूर्ण माहिती तुम्हाला परत एकदा चेक करायची, कारण जर एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही तुमचा रोल नंबर, बाकी डिटेल्स चेंज करू शकत नाही, मग तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात। त्यामुळे प्रॉपर एकदा परत चेक करायचं आणि त्यानंतर रजिस्टरला क्लिक करा। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमचा ID मिळालेला आहे। इथून तुम्ही प्रिंट काढू शकता, डाउनलोड करून ठेवू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोडसुद्धा एक PDF झालेली असेल, त्यामध्ये तुमचा ID आलेला आहे। ID कॉपी करून ठेवा, SMS सुद्धा आलेला असेल। आता प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करायचं आपल्याला आणि जो ID तुम्हाला मिळालेला आहे तो ID आणि तुम्ही सेट केलेला पासवर्डनी आपण आता लॉग इन करणार। तर तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन डिटेल्स मागण्यात येणार। यामध्ये तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड टाकायचा आहे, इथे कॅप्चा इन्सर्ट करून घ्यायचा आणि सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। सध्या इनकम्प्लीट आहे आपला फॉर्म। त्यानंतर आता भरायचा आहे तुम्हाला पार्ट 1। पार्ट 1 भरण्याचं पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला, तर इथे क्लिक करून त्यामध्ये दिलेल्या संपूर्ण ज्या स्टेप आहे त्या तुम्हाला 1 बाय 1 म्हणजे स्टेप बाय स्टेप फिलअप करून घ्यायच्या आहे। आपण आता संपूर्ण ज्या स्टेप आहे ह्या 1 बाय 1
कशा फिल करणार हे आता संपूर्ण विद्यार्थ्यांनी बघा आणि या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म 11th ॲडमिशनचा भरू शकता। बघा यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स आहे। यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे पहिलं ऑप्शन। रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजे जे आता आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती माहिती तुम्हाला परत दिसेल, जसं की आपला कोणते बोर्ड होते, आपले नाव, रोल नंबर, या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। त्यानंतर पर्सनल डिटेल्सचा ऑप्शन आहे। यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे। तर रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये तुम्ही भरलेली माहिती जसं की 10वीची इन्फॉर्मेशन हे तुम्ही एडिट करू शकत नाही आहे, ऑलरेडी ही इन्फॉर्मेशन लॉक होऊन जाणार, ठीक आहे। त्यानंतर आता पर्सनल डिटेल्सला क्लिक करा। पर्सनल डिटेल्सला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचे नाव आलेले असेल, इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव आले असेल तर ठीक, नसल आले तर तुम्हाला इथे नोंद करायची आहे। इथे जेंडर मेल आहे फिमेल आहे, इथे तुमची जन्मतारीख टाका, चूक होऊ देऊ नका। त्यानंतर इथे तुमच्या स्कूलचे नाव टाका। बघा CBSEचा विद्यार्थी असेल तर त्यांना ही माहिती भरायची आहे। स्टेट बोर्डचा जर विद्यार्थी असेल म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, तर या विद्यार्थ्याला इथे संपूर्ण माहिती ही येऊन जाणार। डेट ऑफ बर्थसुद्धा येऊ शकते, शाळेचं नाव, युडाईस कोड, या प्रकारे संपूर्ण आईचं नाव, जेंडर वगैरे संपूर्ण माहिती येऊन जाणार। जर त्यामध्ये कुठे काही चेंजेस असेल, बदल असेल, जसं की जेंडरमध्ये थोडा बदल दिसतोय आम्हाला, फॉर्म भरतोय आम्ही तर ते एकदा चेक करायचं व्यवस्थित, आणि जर काही चूक असेल तर त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता, तर ते एडिट करून घ्यायचं आणि त्यानंतरच पुढील प्रोसेस करायची, ठीक आहे। आणि ज्यांच्या लॉगिनमध्ये येत नसेल, जसं की प्रिव्हियस पासवाला विद्यार्थी असेल, या अगोदर जर तो मागच्या वर्षी पास असेल आणि यावर्षी 11वी करत असेल, तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे, ठीक आहे। त्यांना डायरेक्टली माहिती येणार नाही, फक्त चालू वर्ष म्हणजे या वर्षीला जो विद्यार्थी 10वी आहे तर त्या विद्यार्थ्यांनाच व्हेरीफाय केलेली इन्फॉर्मेशन येऊ शकते, बाकी विद्यार्थ्यांना येणार नाही। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरा। युडाईस कोड हा कंपल्सरी नाही आहे। शाळेचे नाव तुम्ही ज्याही शाळेमध्ये शिकत असाल ते शाळेचं नाव टाकू शकता, जर तुम्हाला ऑलरेडी आलेलं असेल तर घाबरण्याचं कारण नाही। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲड्रेस टाकायचा आहे, तर ॲड्रेस टाकताना चेक करा, तुम्ही तुमच्या आधारवरचा ॲड्रेस टाकू शकता किंवा जोही तुम्ही सध्या ॲड्रेसमध्ये राहत आहे म्हणजे जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस टाकू शकता। या लाईनमध्ये संपूर्ण ॲड्रेस टाका तुमचा, ठीक आहे। एरिया, नाव, गाव, त्यानंतर तालुका, जिल्हा संपूर्ण टाका। इथे पिनकोड टाका, इथे स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका सिलेक्ट करा, व्हिलेजचे नाव सिलेक्ट करा। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID दिसत असेल, एक्स्ट्रा ॲड करायचा असेल तर करू शकता, कंपल्सरी नाही आहे, करायचं असेल तर करा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि यामध्ये सुद्धा माहिती भरत असताना किंवा सेव्ह अँड नेक्स्ट करत असताना परत एकदा व्हेरीफाय करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर बघू शकता अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे कॅटेगरी आणि रिझर्वेशन, यामध्ये भरपूर विद्यार्थी चुका करत आहे आणि यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी एकदा प्रॉपर शांतपणे ऐका, ठीक आहे। बघा इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, कोणती कास्ट, जेही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल त्या कास्ट सर्टिफिकेटवर एकदा चेक करा। SC आहे, ST आहे, OBC आहे, VJ आहे, SBC आहे किंवा ACBC आहे, अशा प्रकारे संपूर्ण कास्टचा उल्लेख करण्यात आलेला बघू शकता। यामधून तुमची कोणती कास्ट आहे एकदा चेक करा, तीच कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे, चुकीची कास्ट सिलेक्ट करू नका। बघा इथे संपूर्ण कास्टचा उल्लेख केलेला आहे, ती कास्ट सिलेक्ट करा आणि ती कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे। आणि ती कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही काढलेली नसेल तर आजच तुम्ही तुमची कास्ट सर्टिफिकेट बनवायला टाका सेतू केंद्रावर, कारण की 30 तारखेच्या आत तुम्हाला डॉक्युमेंट्स आल्यानंतर तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड करू शकता। एडिट ऑप्शन सध्या आहे, ठीक आहे। आपण मागचा व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये भरपूर अशा अडचणी होत्या, पहिलाच दिवस होता, आपण संपूर्ण माहिती प्रॉपर देऊ शकलो नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की सर आम्हाला परत माहितीचा व्हिडिओ पाहिजे। त्यानंतर बघू शकता इथे विचारण्यात आलेले की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे। यस क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला स्टेट विचारलेला आहे, कोणत्या स्टेटमधून तुम्ही काढलेला आहे, तर इथून आपण महाराष्ट्रामधून काढलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामधून काढलेला आहे, कास्ट सर्टिफिकेटवर चेक करा, जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, जिल्हा टाकलेला आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला ॲडमिशन कोणत्या कास्टमधून पाहिजे आहे इथे विचारण्यात आलेलं आहे आणि इथे भरपूर विद्यार्थी चुका करत आहे। इथे जर तुम्ही चूक केली तर तुमचा प्रवेश हा ओपनमधून जाणार आहे। बघा इथे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे OBC मधून घेता की ओपनमधून, भरपूर विद्यार्थी इथे ओपन सिलेक्ट करत आहे। ओपन सिलेक्ट करायचं नाही आहे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर मग तुम्ही इथे OBC सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचा प्रवेश हा OBC मधून होणार। तुम्ही काय सिलेक्ट करताय, तुमची कास्ट दाखवली तुम्ही OBC आहे, परंतु प्रवेश कशामधून पाहिजे तर ओपनमधून पाहिजे, अशा प्रकारे केला आहे। मग तुम्हाला कास्टचं बेनिफिट मिळणार नाही, तुमचा प्रवेश हा ओपनमधून जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे जी तुमची कास्ट आहे तीच कास्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा। तुमच्याकडे ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट आहे, ती कास्ट सर्टिफिकेट आपण अपलोड करू, ओके। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा। त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन बघा, हँडिकॅप आहे का, असाल तर येस करा, अदरवाईज नो करा। प्रोजेक्ट अफेक्टेड, प्रकल्पग्रस्त आहे का, असाल तर येस करा, अदरवाईज नो करा। पॅरेंट्स, फ्रीडम फायटर एरिया, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे ऑप्शन आहे एकदा रीड करून
फिलअप येस नोमध्ये ॲन्सर द्यायचे आहे. एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर स्पोर्टमध्ये जर काही विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट वगैरे काही असेल तर तुम्ही इथे येस नोमध्ये ॲन्सर देऊ शकता. अशा प्रकारे संपूर्ण जे ॲन्सर आहे हे येस नोमध्ये तुम्हाला द्यायचे आहे. जर रिझर्वेशन असेल तर द्या, अदरवाईज तुम्ही संपूर्ण ऑप्शनमध्ये नो करू शकता. त्यानंतर बघू शकता मायनॉरिटी, तर मायनॉरिटीला तुम्ही येस करू शकता. इन हाऊस कोटा, इन हाऊस कोट्याचा अर्थ असा होतो की जिथे तुम्ही 10वी केलेली आहे तिथे 11th असेल आणि तिथे जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही इन हाऊसला येस करा. आणि जिथे तुम्ही 10 केलेलं आहे 11th आहे, परंतु जर तुम्हाला 11th तिथे करायचं नसेल तर तुम्ही इन हाऊसला नो करा. ठीक आहे, याच एका वाक्यात सांगतोय, जिथे 10वी केली आहे तिथे 11वी करायची आहे का, करायची असेल तर येस करा आणि तिथे जर करायची नसेल तर तिथे नो करा. तर इन हाऊसचा हाच एक अर्थ होतो, बाकी काही नाही. ठीक आहे, संपूर्ण माहिती फिल करून घ्या. माहिती फिल झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट काय कंपल्सरी आहे. बघा 10वी सुद्धा कंपल्सरी आलेली आहे. TC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कंपल्सरी, OBC असल्यामुळे नॉन क्रिमिनल कंपल्सरी, कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी, हे 4 डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे. आणि हा जर विद्यार्थी 10वीला यावर्षी असता महाराष्ट्र बोर्डात तर यांना 10वी आणि TC हे कंपल्सरी नाही आहे, तिथे रेडमार्क नाही आहे, फक्त ह्या 2 डॉक्युमेंट्समध्ये रेडमार्क आहे. तर बघा कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याकडे आहे तर आम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करतोय. नॉन क्रिमिनल बनवायला दिलेला आहे, आमच्याकडे अजून काहीच नाही आहे, तर इथे आम्ही हा जो डिक्लेरेशन फॉर्म आहे हा आता डाउनलोड करणार, त्यामध्ये संपूर्ण माहिती फिल करणार आणि त्यानंतर हा जो फॉर्म आहे हा आम्ही स्कॅन करून इथे नॉन क्रिमिनलमध्ये अपलोड करणार. तर अशा प्रकारे हा डिक्लेरेशन फॉर्म आहे. डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही सुद्धा डायरेक्टली लॉग इनमधून डाउनलोड करू शकता. इथे अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा ID अशा प्रकारे भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये दिलेला आहे, इंग्लिश आणि मराठी. कोणत्याही लँग्वेजमधून तुम्ही भरू शकता. इथे विद्यार्थ्याचे नाव, OBC कॅटेगरी आहे म्हणून OBC, कोणत्या कास्टमधून प्रवेश घेता इथे सुद्धा आम्ही OBC केलं कारण की आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे. अन्य कोणतीही रिझर्वेशन नाही, इथे डॅश देतोय. इथे जिल्ह्याचं नाव म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताय किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी, म्हणजे जेही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट, त्यामधून बघा इथे असेल तर अशी खून करा म्हणताय आणि नसेल तर अशी खून करा, म्हणजे तुम्ही केव्हा डॉक्युमेंट्स देताय. अर्जासोबत सादर केले म्हणजे आता जर देत असाल तर या बॉक्समध्ये असं करा आणि प्रवेशावेळी सादर करत असाल तर यामध्ये असे करा. तर बघा यामध्ये आमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते नाही आहे. तर 10वीची मार्कशीट, त्यानंतर गुणपत्रिका हे सध्या नाही आहे. जातीचा दाखला आहे तर इथे असं क्लिक केलं आहे म्हणजे आहे म्हणून. त्यानंतर इथे नसेल तर असे क्लिक करा. त्यानंतर नॉन क्रिमिनल नाही आहे तर असे क्लिक केलं आहे आणि इथे असं क्लिक केलं आहे, कधी प्रवेशावेळी सादर करणार. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये टिक करून घ्या आणि टिक केल्यानंतर सर्वात खाली सिग्नेचर करा आणि हे जे पेज आहे याला स्कॅन करून तुम्ही सध्या नॉन क्रिमिनलमध्ये अपलोड करू शकता. परंतु एक लक्षात असू द्या, 30 तारखेची वेळ दिलेली आहे. 30 तारखेच्या आत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे बनवायचे आहे आणि परत फॉर्ममध्ये जाऊन ते डॉक्युमेंट डिलीट करा आणि परत तुम्ही नवीन काढलेले डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. ठीक आहे, ही फक्त तात्पुरती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी हे मुभा दिलेली आहे, म्हणजे तुम्ही तात्पुरता सध्या डॉक्युमेंट्स टाकू शकता. परंतु तुम्हाला 30 तारखेच्या आत तुमचे डॉक्युमेंट्स बनवायचे आहे, फॉर्ममध्ये एडिट करता येत आहे तर तुम्हाला एडिट करावे लागेल आणि जुने डॉक्युमेंट्स हे डिलीट करावे आहे. ठीक आहे, यामध्ये कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार. तर अशा प्रकारे हे एक डिक्लेरेशन फॉर्म भरून घ्या. सर्वात खाली तुमची आणि पालकाची सिग्नेचर आहे, नाव आहे, हे करून घ्या. इथे डेट टाकून घ्या आणि याला अपलोड करा. तर यामध्ये जेही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करा. जिथे रेडमार्क नसेल ते डॉक्युमेंट्स आपण नंतर म्हणजे पार्ट 2 भरू तेव्हाही अपलोड करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करा. डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा इथे अपलोड करून घ्या आणि जे डॉक्युमेंट नसेल इथे सध्यापुरता तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म टाका आणि जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स येतील ते डॉक्युमेंट्स इथून डिलीट करून परत तुम्ही नवीन फ्रेश डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 100 रुपयाचा चालान आहे, हे तुम्ही फोनपे किंवा UPI ID वरून तुम्ही पे करू शकता. तर UPI वरून तुम्ही तुमचे पेमेंट 100 रुपयाचे चालान पेड करा आणि चालान पेड झाल्यानंतर तुम्हाला बारकोड जर येत असेल तर तुम्ही बारकोडवरून सुद्धा पेमेंट करू शकता. आणि भरपूर जे विद्यार्थी आहेत त्यांना बारकोडचं ऑप्शन येत नसेल तर तुम्ही यामध्ये तुम्हाला UPI ID विचारता आहे तर UPI ID टाका. UPI ID टाकल्यानंतर तुम्ही त्यावरून सुद्धा पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्ही अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढू शकता, सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरत असाल भरा. आणि बघा यामध्ये तुम्ही अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढू शकता, डाउनलोडसुद्धा करून ठेवू शकता. आता ही जी इन्फॉर्मेशन आपण ब्लर केलेली आहे कारण की आपण यूट्यूबच्या पॉलिसीनुसार ही माहिती दाखवू शकत नाही, परंतु या फॉर्ममध्ये तुम्ही संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करा. सध्या तुमचा फॉर्म हा इनकम्प्लीटमध्येच असेल
घाबरण्याचं कारण नाही आहे. जर तुम्ही इथे चेकबॉक्सला क्लिक केलं आणि लॉक अप्लिकेशन फॉर्मला जर क्लिक केलं तर तुमचा लॉक अप्लिकेशन फॉर्म होणार नाही आहे. इथे तुम्हाला एरर आलेला असेल की युअर क्वालिफिकेशन डिटेल्स मिसमॅच वगैरे म्हणून, तर हा एरर आपला नाही आहे. हा एरर 11th ॲडमिशन डिपार्टमेंट यांच्याकडूनच आहे, कारण की त्यांनी 11th ॲडमिशनचे जे लॉक फॉर्मची सिस्टीम आहे ही सध्या बंद करून ठेवलेली आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. आपल्याला फक्त शेवटी जे प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंटपर्यंतच फॉर्म भरून ठेवायचा आहे. आणि ज्यांचाही फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही परतसुद्धा एडिट करू शकता, कारण की आपला फॉर्म लॉक नाही आहे त्यामुळे. कारण बघू शकता तुम्ही लॉक अप्लिकेशन फॉर्मबद्दल 11th ॲडमिशन यांनी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लॉक अप्लिकेशन फॉर्म इज डिसेबल फॉर नाऊ. Once result is declared, you will need to re-log in and complete your qualification details and then you can lock your part 1 form. याचा अर्थ असा आहे की तुमचा जो पार्ट 1 फॉर्म आहे हा तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर लॉक करू शकता, क्वालिफिकेशन डिटेल्स ॲड केल्यानंतर. अशाबद्दल 11th ॲडमिशन डिपार्टमेंट यांनी सांगितलेलं आहे. आणि लॉक करत असताना तुम्हाला कशा प्रकारे एरर येत आहे बघू शकता. इथे क्लिक केलं आहे, त्यानंतर लॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर मिसिंग सेक्शन म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स, अशा प्रकारे जर तुम्हाला एरर येत असेल तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आहे. हा फॉर्म तुमचा इनकम्प्लीटच राहणार आहे, कारण की रिझल्ट लागायचा आहे. त्यामुळे रिझल्ट लागल्यानंतर हा फॉर्म डायरेक्टली आपण सबमिट करू शकतो, लॉकसुद्धा करू शकतो. तर सध्या ही सिस्टीम बंद करून ठेवलेली आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. पटापट आपले फॉर्म भरा. डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट बनवायला टाका. सध्या डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा, परंतु लक्षात असू द्या सध्या पुरतंच तुम्ही टाकू शकता, परंतु 30 तारीख लास्ट डेट आहे. तर 30 तारखेच्या आत तुम्ही जे डॉक्युमेंट्स बनवणार ते डॉक्युमेंट्स परत फॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला डिलीट करून परत न्यू फ्रेश डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि तो डिक्लेरेशन फॉर्म रिमूव्ह करून टाकायचा आहे. ठीक आहे, क्लिअर? कोणाला काही डाऊट्स असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि या प्रोसेसने तुम्ही तुमचे पार्ट 1 11th ॲडमिशन 2026-27चे रशियन करू शकता. 11th बद्दल संपूर्ण अपडेट, संपूर्ण प्रॉब्लेमवर सोल्युशन तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.